आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी शक्य हे शक्य करतील स्वामी. खरा होई जागा तू श्रद्धेचं इथं कसा उशीर त्यावेळी तू स्वामी बघ किती दिला बोलू त्यांनी. आवरलंय का तुझं? मला जरा बंगल्यावर सोड ना. मला तेजूला घेऊन सोनोग्राफीसाठी निघायचंय. चल लवकर, अपॉइंटमेंट मिस नाही करायची. लवकर चल. रेडी लाइट्स साउंड अँड ऍक्शन. नमस्कार, मी राजश्री जगताप. राजश्री मसाले चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. मी राजश्री जगताप म्हणजेच राजश्री मसाले ह्याची मालकीण. पण हे मसाले फक्त माझे नाहीत, ते तुमचे पण आहेत. आम्ही हे मसाले कसे बनवतो, यासाठी किती कष्ट लागतात आणि लोकांना हे मसाले का आवडतात हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. आणि राजश्री मसाल्याची किती उत्पादनं आहेत आणि ती कशी आहेत हे पण तुम्हाला सांगणार आहे. तर राजश्री मसाले म्हणजे दादा, तर मी म्हणत होते राजश्री मसाले म्हणजे चव प्रेमाची असते, म्हणून त्याची चव त्याच्यात उतरते. त्यामुळे तुम्हाला घरच्या सारखं. सूर्या, काय करतोयस? लाईव्ह येते. तू थांब बरं इथेच. आम्ही आमचे मसाले हाताने बनवतो, त्यामुळे ते मसाले वापरून तुम्ही स्वयंपाक केला की ते चवदार. दादा कट काजू. दादा अरे काय मध्ये मध्ये करतोयस? लाईव्ह सुरू होता ना. दादा कशाला मध्ये आला तू? अरे मला पण कळू द्या ना काय चाललंय. अरे दादा, मी ते आपले मसाले विकते, लोकांपर्यंत न्यायचा प्रयत्न करते. असं फोनवर बोलून. अरे दादा काय चाललंय लागा तुझं? अरे जग चंद्राव गेलंय. चंद्राव आपण कुठे अजून दुकानातच. म्हणजे काका सांगा यांना. मी सांगतो दादा, जग बदललंय. म्हणजे आपण कसं दुकानात माल विकतो, पण आजकाल लोक दुकान टाकताच माल विकतात. कसं काय? आपल्या राजू सारखं ती काय करते आता, मोबाईल वरनं लाईव्ह करते आणि माल दाखवते. बघ कसं असतं, मोबाईल वर आहे ना असं आपण फोटो टाकायचे सगळे, आणि ते फोटो आता तू निवडायचे 1 2 3 4 आणि मग ते घ्यायचं विकत घरी येतं ते. ह्याला नका काय सांगू तुम्ही, ह्याला नाही कळणारी बघताय नुसतं मोबाईल कडे. ये सूर्या ऐक माझं. आजकाल ना अशीच ऍड केली जाते. हा सगळा डिजिटल मार्केटिंगचा प्रकार आहे. राजू तुझं चालू दे, मी जाता जाता सांगते त्याला. तू चल, आपण निघूया. पण हा दादा आम्ही पण येतो. ते भाग्या जायचंय ना का, व्हिडिओ शूट करायचा आहे. पुढे हळू जा बरं का, आणि क्लास पर्यंत सोडतील. हो हो दादा व्यवस्थित करतो. काजू कॅमेरा जरा वर आहे, उचलायला जाशील तर लटकशील सदऱ्यासारखं नीट. असिस्टंट काम अर्ध्यात सोडून शाळा नंबर 32 करतोय काय? हा? पगार काठी ना. ए कोण कोणाचा पगार कापताय ना ते दुकानात बघू. चल येतो. बाय बाय. हा बाय बाय. जावा जाऊ जावा. राजू तू रेडी आता? हा चलो अँड ऍक्शन. नमस्कार, राजश्री मसाल्याच्या पेज वरती तुमचं परत एकदा स्वागत आहे. मसाल्यांची चव त्यांच्या हातावर ठरते, म्हणजे आम्ही अगदी देशी पद्धतीने आमचे मसाले बनवतो. दादा इकडं वहिनी. कमेंट बघ, ते बघ काय लिहिले. वाच. हे कोण मध्ये मध्ये उंदरासारखं येतंय? दुसरी पण आहे. हे बघ, याला काय ते मसाले देऊन टाक म्हणजे निघून जाईल. कोण आहेत माणसं? यांना बाहेर बोलव, बाहेर बोलव, दाखवतो. मजा घेतायत ती तुझी. तू चल, मी तुला सांगते. ये. आपण माझ्या काय मला तरी कळवतं ना, ती एकटीच बरोबर ती तिथं. अरे हो, मी सांगते ना तुला नंतर सगळं. मी सांगते, तू चल. सांगते. हा आमचा सूर्य दादा आहे. हे मसाले बनवायला मला त्याचीच मदत होते.
आणि त्याच्या सपोर्टमुळे मी हे सगळं करू शकते. तर मी म्हणत होते राजश्री दादा नक्की सगळं कोणाला सांगतेस तू? मला सांगते. चल जाता जाता सगळं सांगते. तुळजा हळू 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 जावई बापू तुम्ही तर पळतच आलात जणू काय झालं काय एवढं. तुळजाचा फोन आला होता मला. ती म्हणली आहे तसं बंगल्यावर या. ऐका मला बी आला होता फोन. मला म्हणली सगळी कामं बाजूला ठेवा आणि मी येस तर घरात कुठं जाऊ नका. आता ते आल्यावरच कळ काय हे बघा आले. काय झालं हा हे असे का दिसतायत काय काय झालं? हा तेजू काय झालं? अगं बोल काहीतरी. काय म्हणले डॉक्टर? दाजी हो तुम्ही तरी सांगा काय म्हणले डॉक्टर? का सगळे गप्प आहे तुम्ही? सूर्या जरा शांत हो. ए तुळजा पोरी मला एकच सांग बाळ ठीक आहे ना? नाही डॅडी, हा बाळ ठीक आहेत असं म्हणा आता. म्हणजे म्हणजे काय म्हणतेस तू? काय कळत नाही मला. व्यवस्थित सांग ना. सूर्या असं कसं रे तू? आपल्या तेजूच्या पोटात 2 बाळ आहेत. काय? जुळं होणार आहेत तिला. तेजू खरंच वय जुळी होणार आहेत? लय अंदाजी बातमी दिली तू तेजू. जावई बापू दमा 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 हा. मला काय करू आणि काय ना असं झालंय. जावई बापू आता करायचं असेल तर एकच करायचं. जोड्यानं 2-2 पेढी गावातल्या सगळ्यांना वाटायची. वा 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 लय वाईट घटना घडली होती घरात. पर देवानं त्यातनं बाहेर निघायची संधी दिली आम्हाला. आता या 2 बाळांच्या लहान लहान पावलांना या घराचं गोकुळच होणार. हो चिरंजीव आता तुम्ही बी डब्बल लाड करायची सुनबाईंची. हा हो म्हणजे काय डॅडी हे काय सांगायला लागतंय वय मला? दाजी तेजू तुमच्या दोघांचं लय आभार आहे. तुम्ही ना जगातला सगळ्यात मोठा आनंद दिलाय मला. सूर्य आता पहिल्यांदा मामा होणार आहे, ते बी जुळ्या बाळांचं. मला तर वाटतंय आईच परत तेजूच्या पोटी जन्म घेणार आहे. असं कसं आमच्या सुनबाईंना 2-2 मुलगे होणार. हा आणि ते निंबाळकर घराण्याचं नाव रोशन करणार. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आता तुमच्या आत्या बहिणीला जरी जन्म घ्यायचा असेल तर त्या मुलाच्या रूपाने बी घेऊ शकतातच की. हा आणि जर मुलगी झालीस चांगलं आहे, नवरात्र साजरा करू घरात. चिरंजीव आता शांत बसू नका. गावातल्या सगळ्यांना पेढे वाटा. पुण्यायाना आशीर्वाद कामी आलेत गाववाल्यांचे.